तर नमस्कार मित्रांनो, आज पाहू शकता आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी आज विवेक घोरपडे आज तुम्हाला पोपटीची पूर्ण रेसिपी सांगणार आहे। ते तुम्ही पुढील प्रमाणे बघाच। आणि गेल्या आपल्या व्हिडिओ दाखवून आपण टाकलेलं की पोपटीची मडका पॅकिंग कसं करायचं, त्याच्यावर पण आपल्या मित्रांनी चांगलं सपोर्ट केलाय, चांगलं सहकार्य केलंय। आणि आता आपण पुढे व्हिडिओ बघूया की आपण पोपटीची कशी रेसिपी करायची, कुठले कुठले मसाले लागतात, काय काय सामग्री लागते, त्याला काय काय वस्तू का लागतात, जे नाहीत अवेलेबल आहेत आपण कसं करू शकतो हे पण आता बघूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। चला। तर नमस्कार मित्रांनो, हा आपला भांबरूड, हा तुम्हाला माहितीच असेल। हा तुम्हाला माहिती असेल भांबरूडाचा पाला आहे। त्याची स्मेल आहे ना मस्त येते, जेणेकरून कसं आपल्याला रानची तुलस असते ना तशी सेम येते। आणि हे आपण इथं कमीत कमी आहे ना एक 4 ते 5 गड्डी घेतलेला आहे, भांबरूडाचा पाला घेतलेला आहे। आपण मडक्याच्या ठिकाणी आपण हंड्याचा वापर केलेला आहे। बरेचशी लोक कुकरमध्ये करतात, मडक्यामध्ये करतात, आपल्या घोडदळच्या डब्यामध्ये पण करतात, पण आपण हंड्यामध्ये करत आहोत प्रयत्न, जेणेकरून बघूया की प्रत्येक वेगवेगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला काय फरक भेटतोय। आणि हे आपण घेतलेले आहे रताळी घेतलेले आहेत, रताळे अर्धा किलो घेतले आहेत, कणक घेतले आहेत। ते बघा, हा पाहू शकता रताळीची साईज बघा, आपण मोठ्याच साईजची घेतलेली आहेत। आणि हे पण कणक आलू, आपण त्याला घरगुती बोलतो, उपवासाला हे जास्त याचा वापर केला जातो। हे आहे, हे आपण मटार पण घेतलेले याच्यामध्ये, आणि वाळाच्या शेंगा घेतलेल्या आहेत। मटर कसं माहिती आहे का, भाजल्यावरची एक टेस्ट आहे ना ही एक युनिक लागते, त्यासाठी आपण मटार सुद्धा यूज केलेले आहे आणि वाळाची शेंग सुद्धा यूज केली आहे। तुम्ही पाहू शकता आपण शेंग पण ही चांगल्या क्वालिटीची बघू शकता केलेली आहे। हे कशा गावठी पद्धतीची आहे, जे आपण बाहेरच्या येतात, जे आपल्या मार्केटला भेटतात त्या प्रॉपर आपल्याला ती शेंग भेटत नाही जी आपल्याला पाहिजे असते। आणि हे आपण एक पूर्ण टप घेतला, आणि आपण एका हांड्यासाठी 3 गड्डी आपण पोपटीचा पाला घेतला आहे, अर्धा किलो रताळे घेतलेत, 1 किलो कणक घेतलेले आहेत, 1 किलो दोन्ही शेंगा घेतल्यात, एक मटारची घेतलेली आहे आणि एक वाळाची घेतलेली आहे। आणि इथं आपण अंडी थोड्याच क्वांटिटीमध्ये घेतलीत, कारण कसं जास्त रात्रीच्या टायमाला आपलं हेवी नको, आपण एक 7 ते 8 अंडी घेतलेली आहेत, हेही तुम्हाला दाखवतो। आणि आपला हा मेन म्हणजे आपला पॅटर, हा आपला मसाला प्रॉपर आपला चिकन मॅग्रेशन झालेला आहे। प्रॉपर आपण एक 1.5 किलोची पोपटी लावतो, जास्त नाही। याच्यामध्ये आपण चेस्टचा भाग घेतलेला आहे, आणि जो चिकन तोंडाला आम्ही पर्सनली रिक्वेस्ट केली की आम्हाला चांगले पीस हवे, त्यांनी प्रत्येकली लेग पीस आणि चेस्टचा भाग दिलेला आहे। याच्यामध्ये आपण 4 ते 5 प्रकारचे मसाले यूज केलेले आहेत। आणि आणखी सामग्री तुम्हाला सांगतो बघा, एक चिकन मसाला, किचन किंग, मटन मसाला, 2 डबी दह्याच्या घेतलेल्या आहेत, थोडा लिंब, थोडा मीठ, आणि तंदुरी मसाला आपण घेतलेला आहे, जेणेकरून याची टेस्ट चांगली होण्यासाठी। आणि प्रॉपर एक 10 ते 15 मिनटं आपण याला डीप मॅग्नेशन करून डीप केलेलं आहे, डीप फ्रीजमध्ये, जेणेकरून कसं माहिती आहे का, जे मसाला आहे ना ते आतमध्ये ऑब्झॉर्ब केलं हवं आहे, त्यासाठी आपण त्याला मॅग्नेशन पण करून ठेवलं आहे। आता आपण बघूया की याची सामग्री सेट कशी करायची आतमध्ये। याच्यामध्ये थोडंसं तुम्ही मीठ टाकून घेऊ शकता, आणि बाकीच्या टेस्टसाठी आहे ना, जे रताळी वगैरे त्यासाठी आपण एक्स्ट्रा वरून मीठ टाकू शकतो, आणि आपण तेच टाकायचं। जास्त आपण खड्याचा मीठ वापर करतो, पण प्रत्येक माणसाला आहे ना कसं आहे की आपल्याला त्याची टेस्ट किती आपल्या क्वांटिटीमध्ये टाकला पाहिजे, किती नाही जमत आहे, प्रत्येकाला अंदाज भेटत नाही। त्याच्यासाठी आपण आहेत ना ह्याच्यामध्ये ऑलरेडी थोडा मीठ टाकायचं, आणि थोडा मीठ आहे ना ओरतून साईडला टाकायचं, जेणेकरून आपल्या प्रॉपर दोन्हीसाठी टेस्ट भेटेल। तर मित्रांनो, आता आपल्या व्हिडिओमध्ये मला पुन्हा एकदा स्वागत करतो। आता आपण आहे ना पहिले स्टार्टिंगला ना भांबरूडाचा पाला हंड्याच्या खालोखाल लावलेला आहे, आणि हंड्याला थोडंसं तेल लावलेलं आहे, जेणेकरून कसं होतं आपला जो पाला आहे तो आपला हंडा प्रॉपर हीट झाल्यावर आहे ना तो पूर्ण हे नको करपायला नको किंवा हलून लागायला नको, त्यासाठी आपण खाली थोडं तेल लावलेलं आहे। वरतून आपण भांबरूडाचा पाला टाकलेला आहे, त्याच्यामध्ये आपले रताळी वगैरे जे तुम्हाला मी मधल्या रेसिपीमध्ये सांगितलं की काय काय आपण त्यात घेतलेलं आहे ते पण। आता बाकीचे आपण 2 अंडी पण आहेत ना हे पण टाकणार आहोत। तिथं अंडी आपण टाकलीच भरपूर, फक्त आपण दाखवण्यासाठी आपण 2 अंडी ठेवलेली आहेत। आता याच्या डबल पुन्हा एकदा ही स्टफिंग टाकलेली आपली, हे तुम्ही पाहू शकता सगळं आपली स्टफिंग बसलेली आहे। आणि आता ह्याच्यामध्ये आपण पुन्हा एकदा पाला टाकायचा आहे, का माहिती आहे का, कारण पाल्याचा स्मेल ह्याच्यातच आपली खरी पोपटी होणार आहे। आणि नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा सर्व माझ्या भाविक बांधवांना किंवा भक्तांना किंवा आपल्या छोट्या फॅमिलीला सर्वांना मी सांगत आहे की नवीन वर्षाची काहीतरी चांगली सुरुवात करा, जे काय झालेलं पास्ट सर्व विसरून जा, आणि फ्युचर तुमचा ब्राईट करा, हीच माझी इच्छा आहे। आणि आता आपण हे घेतलं आपण बिग साईज पीस, पोपटी साईज बिग साईज पीस घेतलेत, हे आपण प्रॉपरली याच्यात ठेवणार आहोत सगळी करून, जेणेकरून कसं आपल्याला टेस्ट आणि फ्लेवर हे आपल्याला दोन्ही पण हवं आहे। त्यासाठी आपण हे लावलेलं आहे, सर्व पीस लावलेले त्याच्यामध्ये। याच्यामध्ये प्रॉपर पीस चिकन तुम्ही पाहू शकता, तुम्हाला मी रेसिपी पण सांगितलेली आहे, एकदा नक्की ट्राय करा।
तुम्ही पण करा, तुमच्या फॅमिलीसोबत करा, तुमच्या फ्रेंड लोकांसोबत करा, पण नक्की करा, कारण ही आपले ना मराठी माणसाची एक शान आहे. आणि आपल्या नवीन वर्षाला सुरुवात तर गुढीपाडव्यापासून होणार आहे, पण सर्वांच्या रीतिरिवाज तर आपला गुढीपाडवाच आहे. पण मी आज एकदा सांगत आहे की सर्व जर बोलतात हॅप्पी न्यू इयर, मेरी क्रिसमस, तर ठीक आहे, आपण पण तसंच एक हे करूया. नाही तर प्रॉपरली आपली सगळी फिलिंग बसलेली आहे. त्याच्यात आपण टाकलेलं शेंगा टाकल्यावर आपल्याला सगळीकडून त्याला प्रॉपर स्टफिंग द्यायची शेंगाने. प्रॉपर स्टफिंग बसलेली आहे. आता आपण वरून हा पूर्ण भांबरूड आहे ना तो पूर्ण प्रेस करणार आहोत. एवढा पण नाही प्रेस करायचं जेणेकरून आपली जी अंडी आपण डायरेक्ट टाकलेली आहेत ना ती क्रॅक झाली पाहिजे. असं काहीच नाही करायचं आपल्याला. मित्रांनो प्रॉपरली आपण सर्व हे केलेलं आहे. पाहू शकता प्रॉपरली आपण पोपटीची स्टफिंग घेतलेली आहे करून. तुम्ही जर चिकन जर 1 किलो यूज करत असाल तर तुम्हाला शेंग भरपूर घ्यावे लागतील. आणि जर तुम्ही 1.5 किलो करत असाल तर तुम्हाला शेंग मिनिमम तुम्ही अर्धा किलो जरी घेतलात त्या हिशोबाने पण होईल. पण तुमच्यावर डिफरन्स करतं की बाकीची तुमची फ्रेंड्स का तुमची फॅमिली आहे ती पर्सन प्लस आहे. त्याच्यावर आता आपण तुम्ही पाहू शकताय आपला अंडा पोपटीचा प्रॉपरली रेडी करा आणि प्रॉपर आपण त्याला प्रेस केलेला आहे जेणेकरून आतमध्ये कुठेही एअर जाण्यासाठी हवा पण ठेवली नाही जागा. आता हे आपण इथं पलटी मारून तुम्हाला पेटवताना दाखवू पुन्हा एकदा. आपल्या व्हिडिओसोबत असंच चालू राहा आणि सबस्क्राईब नक्कीच करा, चॅनलला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. जेणेकरून कसं आहे की तुम्हाला कुठल्या टॉपिकवर कुठल्या रेसिपीवर व्हिडिओ हवे हे नक्की आम्हाला DM करा, कमेंट करा. सर्वात जास्त शेअर करा आणि मला नक्कीच सांगा तुम्हाला कसं वाटलं ते. ट्राय करून नक्की बघा. मित्रांनो खोलली आहे ती अर्धी शिजलेली आहे. आपण सगळे टाकले प्रॉपरली शिजलेलं आहे जळण्यासाठी. आणि हा आहे आपला चिकनचा पीस म्हणजे आपला पूर्ण जाळायचं नाही. होऊ शकतं हे बघा चिकन लेग पीस अशी शिजली पाहिजे. शेतामधली सगळी जी वनस्पती झाडं अजून भरपूर आहे आतमध्ये सगळे आपण बाकी टेस्ट कशी झाली सांगू नक्कीच. हे बघा आपल्यासाठी लॉलीपॉपच जवळ आहे चिकन लेग पीस. थंड असल्यामुळे ना हे आपलं आळवं आपला अंड्याचा अवतार बघा. पोपडी अंडा तर कसं शेतामध्ये बोलत आपल्याला काय इतर नाही असं. मला एक बघायचं होतं की रताला आपण ट्राय केलं आणि वाव खरंच एकदम पाहू शकता रताला काय झालेलं आहे. आज कामावर सुट्टी मारलेली तू बोलीस ना रताला शिजायचा नाही शनिवार हातात घे. उकडल्यापेक्षा बाप शिजलाय कसा. आता या आतमध्ये आण झाली का नाही प्रॉपर. आपण पेटवले आहे आपण पेटवले आहे. तर आपल्याला आता पुढे तुम्हाला दाखवणार भागच आहे की आपण पोपटीमध्ये काय काय टाइम लागणार आहे, किती टाइम लागतो. मिनिमम आपल्याला 45 मिनिटं लागतात. तर मित्रांनो पाहू शकता आता आपली पोपटी आहे ना ही पेटली आहे. जाळ लावलेला आहे पायात मांजरी सारखा चांगला बाबूचे घेतलेला आहे पाहू शकता. बाबूचे पायात बघ बाबूचे आपली पोपटी 30+. आई बाबूचे पायात आम्ही घुंगरू बांधलं हो त्यांनी. मग काय म्हणजे मगाशी बघितला बघा आपला चिकन शिजलाय खाऊ ना. अमेझिंग ब्रो. डू लाईक आपल्या व्हिडिओमध्ये पोपटीचा सीझन आणि हे या वहिनी साहेब आपल्या हसत लाजत आणि हिला घाई बघा. हिला पोपटी उचलाची घाई बघा तुम्ही. मी इथं कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला दाखवतच राहील. मी फक्त मजा बघा. मी पुन्हा एकदा आपल्या पोपटीवर राडा मारण्यासाठी दादाने आधीच हात धुतलेत ना. आपण पण हात धुवावे. हात धुतले आणि आता तुम्ही पाहू शकताय सगळी गिधाड गँग एकदाच
हा बंद करा. म्हणजे थंड होईल. आता राडा मारणार आहे पोपटीवर. ही बघा चावमीव चिंचिन चावचिव.